मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई होमगार्ड नोंदणी 2025च्या संदर्भात आलेली जाहिरात अशी पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, मी आपल्यासोबत ही जाहिरात ओपन केली आहे. जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे, ती आपण स्वतः डाउनलोड करून पाहू शकणार आहात. आता हे मुंबई होमगार्ड भरती 2025साठी पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात ही संपूर्ण माहिती आहे. तर होमगार्ड संघटनेची स्थापना देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्य, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्दिष्ट आहे. तर होमगार्डचे सदस्यत्व कसं घ्यायचं, होमगार्ड सदस्याचे कर्तव्य, होमगार्डना देय भत्ता कसा असतो. जर आपण यामध्ये सिलेक्शन झालं तर होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 रुपये कर्तव्य भत्ता व रुपये 200 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 250 रुपये भोजन भत्ता व किस्सा भत्ताहून 100 रुपये तसेच साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये कवायत भत्ता दिला जातो. शास्ती दिलेल्या इथं होमगार्डची नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय आहेत, तर सैनिकी गणवेश प्रदान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण, 3 वर्षे सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण, प्रथमोपचार, अग्निशामक विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदे मिळवण्याची संधी, स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी संबंध देशसेवा करण्याची संधी इथं आपल्याला होमगार्डच्या माध्यमातून मिळत असते. तर आता होमगार्ड नोंदणी नियम व अटी काय आहेत बघा. होमगार्ड पात्रतेचे निकष. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावं. शारीरिक पात्रता वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षे आत असावं. ऑनलाईन अर्ज करते उमेदवाराचे वय जे आहे ते 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. उंची पुरुषाकरता 162 सेंटीमीटर तर महिलांसाठी 150 सेंटीमीटर आहे. छाती पुरुषांसाठी जर बघितलं आपण तर न फुगवता 76 व फुगवून 81 असणं आवश्यक आहे. याकरता आवश्यक कागदपत्रे काय देण्यात आले आहेत, तर आवश्यक कागदपत्रे आहेत की रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र. विशेष म्हणजे ही भरती मुंबईसाठी असून मुंबई उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवाराची कागदपत्रे ग्राह्य धरले जाणार आहेत. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्रे ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. शैक्षणिक अर्हता जर बघितली आपण जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर खाजगी नोकरी करता असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, भरतीनंतर 3 महिन्याच्या आतील पोलीस चार्ज म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे. शारीरिक क्षमता आपल्याला देण्यात आली. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकार उत्तीर्ण गुण मिळवून प्राप्त होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. जसे की पुरुष उमेदवार बघा काय देण्यात आले, 1600 मीटर धावणे देण्यात आले. महिला उमेदवार 800 मीटर धावणे आणि ते संपूर्ण कसे गुणाचे विभाजन आहे ते सुद्धा देण्यात आलेले आहे. ते एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. आता धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता कमीत कमी 10 गुण मिळवणे आपल्यासाठी आवश्यक राहणार आहे. गोळाफेक जर बघितलं तर तो पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे. 8.5, 7.9 असे वेगवेगळे गोळाफेकीचे प्रकार इथं आपल्याला देण्यात आले. त्यानुसार इथं गुण सुद्धा देण्यात आले आहेत. आपण किती गोळा फेकणार त्याप्रमाणे आपले इथं गुण आपल्याला मिळणार आहेत. महिलाकरता सुद्धा इथं खाली व्यवस्थित असे गुण आपल्याला टेबलमध्ये दिलेले दिसतात. तर उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जातील. त्याचबरोबर तांत्रिक जर आपल्याला अर्हता असेल, जसे की ITI जर आपण केला असेल, खेळाडू असाल, माजी सैनिक, NCC प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र B आणि C असेल, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक, जड वाहन चालक परवाना धारक असेल तरी सुद्धा आपल्याला इथं प्राधान्य देण्यात आलं आहे. आता नोंदणी अर्ज भरण्याबाबत संदर्भातील सूचना. आता महत्त्वाच्या जाहिरातीचा भाग बघूया आपण. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिनांक 27/12/2024 सकाळी 10 वाजल्यापासून 10/1/2025 म्हणजे 10 जानेवारी 2025 रात्री 9 वाजेपर्यंत ह्या वेबसाईटवर गेला तर आपल्याला हे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेतून भरायचा असून मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची. उदाहरणार्थ आधार कार्ड नंबर, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज करता येणार आहे. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद होतील याची आपण नोंद घ्यायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी दिलेला सर्व मजकूर छापून येईल.
त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो निवड प्रक्रिया येताना अर्जावर चिटकावा. मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहावे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 10 जानेवारी 2025 रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. तर इथं बघितलं तर आपण बाकी सर्व माहिती उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे वगैरे अशी सर्व माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. अर्ज भरणे करत असताना काय अडचण आल्यास होमगार्ड कार्यालय होमगार्ड कार्यालय येथे 02222842423 या क्रमांकावर सुद्धा आपण नोंद करू शकणार आहात. आता होमगार्ड नोंदणी नियम व अटी जर बघितले आपण होमगार्ड पात्रते निकष जर आपण ऑलरेडीच बघितले तरी सुद्धा इथं जाहिरातमध्ये दिले 10वी उत्तीर्ण असावा, वय 20 ते 50 असावा, उंची 162, महिलासाठी 150, छाती जर बघितली आपण तर 76 आणि फुगवून 81 सेंटीमीटर. आवश्यक कागदपत्र काय असणार आहेत तर रहिवासी पुरावा आपल्याला लागणार आहे आपल्याला. शैक्षणिक अर्हता, जन्मदिनांक, तांत्रिक अर्हता, ITI जर वगैरे केला असेल तरी, खाजगी नोकरी असलं मालकाचे नाव प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस कॅरेक्टर पडताळणी सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरावा तर होमगार्डच्या विभागाच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. या संकेतस्थळावर जाऊन मेनू HG एनरोलमेंट या मेनूमध्ये जाऊन ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हा सब मेनू निवडावा. सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करावा. या जिल्ह्यात नोंदणी जाहीर झाली असेल तरच ते जिल्हा मेनूमध्ये दिसतील. आपला 12 अंकी आधार कार्ड काळजीपूर्वक भरावा. चुकीचा भरल्यास अर्ज बाद होईल याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर सर्व विचारलेली माहिती भरायची आहे ना अशा प्रकारे सबमिट प्रिंट करून हा अर्ज आपला व्यवस्थित ठेवायचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाची नोंद म्हणजे कार्यालयीन कामकाजी वेळेत सर्व्हर कनेक्टिव्ह मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ काढून अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 27/12 ते 10/1/2025 रात्री 9 वाजेपर्यंत आहे. अशी सर्व माहिती जर बघितली आपल्याला इथं होमगार्ड समावेशक यांच्या ऑफिसतर्फे देण्यात आलेली आहे. तर होमगार्ड भरतीसाठी जसे की आपल्यावर फायदे सांगितलेले आहेत की बाकीच्या भरतीमध्ये सुद्धा आपल्याला 5% आरक्षण होमगार्डसाठी असते. तर मित्रांनो ही एक सुवर्ण संधी म्हणू शकता आपण. आपण पोलीस भरती किंवा इतरसाठी प्रयत्न करत असाल तर होमगार्डच्या माध्यमातून आपण 5% आरक्षण घेऊन त्यामध्ये सुद्धा भविष्यात उतरू शकता. तर मित्रांनो आता मी तुम्हाला वेबसाईटवर नेऊन दाखवतो की वेबसाईट नक्की कशी दिसतात एकदा पाहून घेऊया. मित्रांनो इथं लिंकवर क्लिक केल्यानंतर असं आपण वेबसाईटला येता. इथं बघा आपल्याला कशी माहिती देण्यात आली आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्र होमगार्ड डेटा मॅनेजमेंट सिस्टम दिसते आपल्याला. इथं सर्व वेबसाईटवर आपण डिस्ट्रिक्ट जर निवडला तर बघा सध्या मुंबईसाठी भरती असल्यामुळे मुंबईची संपूर्ण माहिती इथं आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि हा सेव्ह करायचा आहे. तर मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. व्यवस्थित आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा आणि सांगितल्याप्रमाणे जाहिरात व्यवस्थित वाचून परीक्षेला हजर राहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. भरती संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.